सोफा आहेत ज्या इथं कचऱ्यासारख्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी ना आपल्यासाठी सुद्धा की तुम्ही इतर गोष्टीवर लाखो करोड रुपये खर्च करता, शिवाजी महाराजांच्या नावाने व्हिडिओचं टायटल बघून मित्रांनो तुम्हाला आज कळलंच असेल, आपण निघालो सिंहगडला. आणि सिंहगडला जाताना हा सगळा व्ह्यू आहे. खडकवासला धरणाचा हा व्ह्यू आहे. हे खडकवासला धरण आहे आणि हा सरळ रोड जो जातो सरळ सिंहगड रोडला आणि सरळ त्या डोंगरदऱ्यांमध्ये सिंहगड आहे. तर आपण आज अशा प्रकारे सिंहगडला निघालो होतो. बरेच वेळा केलेला आहे, पण आज अचानक मूड झाला तिथलं पिठलं भाकरी खायचा, म्हणून म्हटलं चला आज सिंहगडला जाऊन. हा सगळा मिलिटरीचा एरिया आहे जो तुम्हाला दिसतोय आणि आपण आत्ताच जस्ट खडकवासला क्रॉस केलेला आहे. तर जाऊया खडकवासला, सॉरी सिंहगड. तर आताच आपण पायथ्याशी पोहोचलो आणि पायथ्याशी पोहोचल्या आपल्याला 50 रुपयाची पावती फाडावं लागते, जी की पर 2 व्हीलर किंवा पर 4 व्हीलर 50 रुपये असतं आणि 4 व्हीलरसाठी कदाचित 100 रुपये. मग ही पावती घेणं, हे पैसे जमा करणं ही काही चुकीची बाब नाही आहे, ती घेतल्याच गेले पाहिजेत. कारण बऱ्याच गोष्टी मेंटेन करावं लागतात, पण सरकार त्या गोष्टी मेंटेन करतं का हा सुद्धा तेवढाच गंभीर प्रश्न आहे. तुम्ही जर कुठल्याही गडकिल्ल्यांवर किंवा कुठे फिरायला जातात तेव्हा काहीतरी प्रमाणात तुमची पावती फाडल्या जाते, किंवा समुद्रकिनारे असतील किंवा कुठली महाबळेश्वरसारख्या जी फिरण्याची ठिकाणं असतात ती त्या पावत्या फाडल्या जातात 50 रुपये 100 रुपये. पण त्या पावत्यातून जमा होणारा कर हा नागरिकांच्या सोयीसुधांसाठी वापरला जातो का, हा खरं तर म्हणजे संशोधनाचा विषय आहे. कारण तशा प्रमाणातल्या सोयीसुविधा ह्या फार कमी दिसतात. त्याच्यावर खरं तर विचार करणं गरजेचं आहे. आणि असं करता करता आपला प्रवास आपण सुरू ठेवला आहे सिंहगडच्या दिशेने. सिंहगडचा रस्ता जेव्हा आपण चढत वर आलो, सिंहगडचा रस्ता वर चढत आलेला असताना आपल्याला सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे तळई वन उद्यान लागतं आहे. म्हणजे सहसा तिथं बंदच करून ठेवलेलं असतं, ते उघडले कशासाठी हेच मला कळलेलं नाही. कारण तुम्ही जर एखाद्या महान योद्ध्याचं नाव एखाद्या उद्यानाला देताय तर ते उद्यान तसं राखलं गेलं पाहिजे आणि ते तसं सांभाळलं गेलं पाहिजे. आणि तिथंच एक बोर्ड लावलेलं होतं. ही खबरदारी घेण्याची बाब आहे की सदर क्षेत्रामध्ये बिबटे या आणि इतर वन्य प्राण्यांचा सहवास असतो, त्यामुळे या घाट रस्त्यांमध्ये थांबू नये. आणि पावसाळ्यात दरडीसुद्धा इथं बऱ्याच वेळा कोसळतात, तर येतानाही सावधानता नक्की बाळगा. आम्ही आता लगेच निघणार आहे इथून. सिंहगडला जाताना ह्या सगळ्या ग्रिल लावलेल्या आहेत. ह्या तर खरं पावसाळ्याच्या कामातल्या सगळ्या ग्रिल्स आहेत, कारण ह्या सगळ्या ज्या दरडी आहेत ह्या पावसाळ्यात खूप कोसळतात आणि दुर्घटना असतात. बऱ्याच वेळा हा रस्ता बंद असतो. वर हा सिंहगडला जाणारा रस्ता आहे. त्यानंतर ही जी गाव आहे हे अत्करवाडी नावाचं गाव आहे. इथून बेस कॅम्प चालू होतो. हा ट्रेकिंगसाठीचा बेस कॅम्प आहे सगळा. म्हणजे तुम्ही जर गाडीने येत असाल तर हा जो रस्ता दिसत असणार तुम्हाला, झूम करून दाखवतो, हा रस्ता सगळा येतो तो सगळा बाय रोड येतो. इथून तुम्हाला पावती फाडावी लागते. पण जेव्हा आपण ट्रेकिंग करून येतो तर हे पायथ्याशीचं गाव आहे अत्करवाडी नावाचं, तिथून हा डोंगरदरी चढत चढत सिंहगडला जाणारा हा वेगळा रस्ता आहे. तर असा निसर्ग. आत्ता आपण मित्रांनो आलो होतो पार्किंगला. ही सिंहगडची पार्किंग होती, पण यापूर्वी इथं सगळे हॉटेल्स होती आणि ते हॉटेल्स काढून वर सिंहगडाच्या वर आता सेटल केलेले आहेत. खाऊगल्ली म्हणून कुठली तरी काकू त्या मावशी मला सांगत होत्या ज्या हॉटेल्सवाल्या आहेत. तर इथून आपल्याला हा जो सगळ्यात पहिल्यांदा दिसतो हा कल्याण दरवाजा आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हा कल्याण दरवाजाचा जर तुम्हाला बुरुज दिसला असणार तर हा सिंहगडाचा कल्याण दरवाजा आहे. आणि याच दिशेच्या बाजूने, म्हणजे या दिशेची ती मागची बाजू आहे थोडी तिकडे, हा कल्याण दरवाजा. पण तिकडची जी बाजू आहे त्या दिशेला ते तानाजी मालुसरे जे होते त्यांनी गड सर केला होता. आणि या दिशेने जर तुम्ही खाली चालत गेलात, ट्रेकिंग करत गेलात, तर कोंढाणपूर नावाचं गाव या दिशेला आहे. त्यामुळे या गडाला कोंढाणा नाव होतं. त्यानंतर याला सिंहगड नाव देण्यात आलं. तर त्या कोंढाणपूर गावात ते त्या देवीचं मंदिर आहे जिथं उदयभानाने वाकवलेली जी लोखंडाची सळी होती ती त्या मंदिरात होती. जगदंबेचं मंदिर आहे. आणि अशा आख्यायिका पण सांगितलं, अशा कहाण्या पण बऱ्याच आहेत की शिवाजी महाराजांना तलवार याच गावात जगदंबा माताने दिली होती. ते जगदंबा माताचं मंदिर आहे. तिथे तोफा पण आहेत अजून जुन्या. तर तिथे एक जरूर भेट देण्यासारखं एक ठिकाण आहे. तिथे जाऊन आलो आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. तर आता आपण इथं गाडी पार्क केलेली आहे आणि गाडी पार्क करून आपण आता वर जाणार होतो. तर सिंहगडची ट्रेकिंग चालू होतानाच हा लागणारा पहिला पॅच आहे जिथून आपली सिंहगडची ट्रेकिंग चालू होते. आणि हा इथूनच येणारा अत्करवाडीतून येणारा ट्रेकिंगचा रस्ता आहे. ते जे गाव दिसतंय ते सगळं अत्करवाडीचं गाव आहे. ह्या सगळ्या गुफा वगैरे. आणि हा सरळ रस्ता, पुढे बुरुज आहेत, पायऱ्या आहेत आणि पुण्याचा
पुणे दरवाजा आहे, म्हणजे जो सगळ्यात पहिलं लागणारा दरवाजा आहे त्याला पुणे दरवाजा म्हणतात इकडे. असंच वर चढत गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा हा पुणे दरवाजा लागतो, जो की पुण्याच्या दिशेला आहे. पुणे दरवाजा हा पुण्याकडून जाणाऱ्या लोकांना लागणारा सगळ्यात पहिला दरवाजा आहे. याला पुणे दरवाजा नंबर 1 आणि त्यानंतर लागणाऱ्या दरवाजाला पुणे दरवाजा नंबर 2 असं म्हणतात. तर आपण इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक माहितीपूर्ण एक फलक दिसतो, जो की त्या सुभेदारांनी जे आपलं शौर्य गाजवलंय आणि कधी कधी कोणी ही किल्ले आपल्या ताब्यात घेतलेत त्याचं थोडं याच्यात वर्णन केलेलं आहे. पुढे गेल्यावर इथं गडाचा नकाशा आपल्याला दिसतो, जो आपल्याला सांगतो की आपण कुठल्या ठिकाणी आहोत सध्या. आणि त्यानंतर पुढे गेल्यावर हे जे ठिकाण दिसतंय इथं मित्रांनो तोफ ठेवलेली आहे. आपल्याला त्याच दिशेला जायचं होतं पुढं, आणि हा विहंगम दृश्य होता. आणि पुढे चालत गेल्यावर आम्ही तोफखान्याकडे गेलो होतो. हे उजवीकडे गेल्यानंतर तोफखान्याचा बोर्ड तिथे लिहिलेला आहे, आणि तोफखान्यात गेल्यानंतर हा असा सगळा प्रकार आहे. तोफखाना म्हणजे ती वस्तू जिथं दारूगोळा ठेवला जायचा, हा सगळा असा तोफखाना आहे सिंहगडचा. अशी हा प्रकार आहे काहीतरी, आणि हा सगळा तोफखाना आहे. आणि इथून जे डायरेक्ट दुसऱ्या बाजूला निघते हे सगळं बांधकाम आहे. आणि वर ती जे दिसते तुम्हाला तिथं तोफ ठेवलेली आहे. आपल्याला तिकडंच जायचं आहे, तिकडे एक तोफ आहे, ती तोफ ठेवलेली आहे. तात्या आपल्याला रस्ते दाखवून नेत होते. तात्या चला, हो तात्या चला. या बाजूला जायचं होतं वर, जिकडं तोफखान्याची तोफ आहे. चला चला तात्या चला, चलो. शेवटी चढून वर आल्यावर ही तर आपल्याला तोफ दिसते. ही तोफ अशी पहिल्या या तोफीला खाली ठेव. गडावर जायला खरं तर या बाजूने 3 रस्ते आहेत. एक त्या बाजूने, एक मधातून जातो, आणि एक घोड्याची पाग आहे तिथून तो सरळ जातो, आणि एक या बाजूने येतो, म्हणजे जिथून तोफखाना आहे तिथून. तोफखान्याच्या बाजूने कच्च्या पायऱ्या आहेत ज्या पुरातन काळातल्या आहेत, आणि वरते तिकडून येताना ही तोफ इथं आहे. ही तोफ त्यावेळेच्या शिवरायांच्या काळातली ही तोफ आहे. आणि ही तोफ पहिलं खाली ठेवली होती. मी बऱ्याच वेळा म्हणजे ट्रेकिंगला ज्यावेळेस यायचो त्यावेळेस ही खालीच ठेवलेली होती तोफ इथं. ही तर खरं तर वरती होती तोफ. त्यानंतर काही सह्याद्री शिवसंघटनांनी या तोफेसाठी ही लाकडाचा आणि लोखंडाचा असलेला जो गाडा तयार केला आहे, हा तोफ गाडा तयार केलेला आहे, आणि त्यावर ही तोफ ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे सह्याद्री शिवसंघटनाने, सह्याद्री शिव प्रतिष्ठान असेल, अशा बऱ्याच संघटनांनी हे केलेलं आहे. नेमकं मला नाव माहीत नाही, पण ही खरंच चांगली बाब आहे, आणि किल्ल्याची शोभा वाढते. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे कधी पण किल्ल्यावर येतो, किल्ला हा एक आदर्श गोष्ट आहे, जी महाराजांनी त्यावेळेसचे जे बांधकाम केले हे आपल्यासाठी एक आदर्श आहे. तिथं आल्यावर त्याचप्रमाणे वागलं गेलं पाहिजे, की जेणेकरून त्याची इज्जत ती अबाधित राहील. मी जवळ आहे जरा, तुम्ही कधी इथं तुम्ही जर तोफ बघायला येत असाल, तोफ बघायला आल्यावर कधीच त्याच्यावर बसून किंवा त्या तोफेचा अपमान होईल, त्या संग्रहाचा अपमान होईल असं कुठले कृत्य करू नका, ही सगळ्यांना विनंती करेल. आता आपण वरच्या बाजूला जाणार आहोत, जिकडे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी वगैरे आहे. ज्यावेळेस आपण इकडची ती मोठी तोफ बघितली, आणि ती तोफ बघितल्यावर याच मार्गाने वर आल्यावर ही वास्तू दिसली, म्हणजे जीवाला थोडी लाजही वाटली. लाज याच्यासाठी वाटली की पुरातन वास्तू ती शिवाजी महाराजांच्या काळातली जी खालची वास्तू असणार, ते पत्रे वगैरे त्या नंतरच्या वस्तू असतील कदाचित त्या, पण त्या शेजारी असलेल्या ह्या 2 तोफा आहेत ज्या इथं कचऱ्यासारख्या ठेवलेल्या आहेत. मग ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी ना आपल्यासाठी सुद्धा, की तुम्ही इतर गोष्टींवर लाखो करोड रुपये खर्च करता, शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणुका लढवता, लोकांमध्ये भांडणं लावतात जातींमध्ये, धर्मांमध्ये, पण त्याच महाराजांची ही वस्तू, ह्या वास्तू, ह्या तोफा, ज्यांनी आज आम्ही सुरक्षित आहोत, तुम्ही सुरक्षित आहात, हे राजकारणी, हे मंत्री संत्री सुरक्षित आहेत, त्या अशा प्रकारे पडलेले आहेत. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे ही सगळ्यांसाठी, आणि निषेध आहे सरकारचा ज्या अशा वास्तूंना अशा भग्नावस्थेत पडलेल्या ठिकाणी अशा प्रकारे ठेवत आहेत. यांची व्यवस्थित ती काळजी घेण्यात आली पाहिजे. पुरातत्व खात्याने जी काळजी घेण्यात आलेली पाहिजे. तुम्ही जर कर आकारताय, किल्ल्यावर येण्यासाठी कर आकारताय, फिरताना काही खरेदी करताना कर आकारताय, पैसा तो या गोष्टीसाठी सुद्धा गेला पाहिजे. आणि ही
त्या मंत्रसंत्रांपर्यंत, सरकारपर्यंत, ही महाराष्ट्र शासनापर्यंत ही गोष्ट गेलेली पाहिजे. काय भग्नावस्थेत पडलेल्या सगळ्या ह्या तोफा आहेत. या तोफांनी मारा करून हे गड किल्ले वाचवले. आज तुम्ही आम्ही या जगतोय सुखाने या तोफांमुळे. ही महाराजांची ही संपत्ती आहे. लाज वाटली पाहिजे त्या सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला. भग्नावस्थेत हे जे काय वाडे पडलेत, हे अशी ही तुमचे बंगले बघा स्वतः, तुमच्या बंगल्यांचा दरवर्षीचा खर्च करोडो रुपये असतो मेंटेनन्सचा. आणि हे ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता इतक्या वर्षांपासून, त्या वास्तू त्यांच्या अशा प्रकारे पडलेल्या आहेत. लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनासाठी. निषेध आहे. आणि आत्ताच त्या वाड्यापासून आपण या बाजूने चालत आलोय जिथं त्या भग्नावस्थेत पडलेल्या तोफा होत्या. इथे एक बोर्ड लिहिलेलं दिसलंय आपल्याला, जे की टिळक निवासस्थान असं ते बोर्ड आहे. तर आपण इथं आल्यावर कॅमेरामॅन सोबत आहे. ह्या 2 तोफा दिसल्यात आपल्याला, ज्या एकदम या वर या त्या तोफा एकदम सुशोभित करून ठेवलेल्या आहेत, एकदम सुशोभित करून. पण ही राष्ट्रीय स्मारक वगैरे नाही, तर ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे बाळ गंगाधर टिळक, म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा बंगला आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांनी 1890 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. आणि त्यांनी इथं उन्हाळ्यात किंवा त्यांना सवड मिळेल तेव्हा इथं ते यायचे. आणि त्यांनी इथं आर्टिक होम्स नावाचा एक ग्रंथसुद्धा लिहिला आहे, तिथं त्याची नोंदसुद्धा आहे. आदर आहे लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला, असायलाच पाहिजे. ते देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातले एक मोठे व्यक्तिमत्व आहेत, स्वातंत्र्य संग्रामी होते ते. पण त्यात खटकणारी ही गोष्ट आहे की या प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी तुम्हाला ह्या तोफा सुशोभीकरण करून ठेवू शकता. या प्रायव्हेट बंगल्याचं सुशोभीकरण वाढवण्यासाठी तुम्ही ह्या तोफा, तिकडून पण एक तोफा आहे, इकडून पण या बाजूला ही तोफा आहे, तुम्ही सुशोभित करून ठेवताय. आणि त्याच भग्नावस्थेत पडलेल्या ज्या तोफा आपल्याला त्या साईडला दिसल्यात, त्या सुशोभित का करून ठेवल्या नाहीत, त्या अशा एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी का ठेवल्यात, हा खरा तर प्रश्न आहे. तुम्ही लोकमान्य टिळकांचे जे नातलग किंवा ज्यांना आपण वंशज म्हणतो, मुक्ता टिळक किंवा त्यांचे मिस्टर, हे पुण्याचे आमदारसुद्धा राहिलेले आहेत, पुण्याचे ते महापौरसुद्धा राहिलेले आहेत. तुम्हाला जर पुण्याचेच आहात, पुण्याचं तुम्हाला एवढं वैभव प्राप्त आहे, तुम्हाला एवढ्या मोठ्या व्यक्तींचा जर वारसा प्राप्त होता, तर तुम्ही त्या शेजारची, म्हणजे 50 मीटरसुद्धा तो वाडा नसेल, त्या वाड्याची सुद्धा तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती. तुमच्या स्वतःच्या जवळून जर खर्च लागला येत नाही, पुणे महानगरपालिका याच्यातून लावा, तुम्ही आमदार निधीतून काहीतरी द्या, तुम्ही असं काहीतरी करायला पाहिजे ना. तुमचे आमदार की तुम्ही जर नेतेपद तुम्हाला मिळाले, त्यात तुम्ही लोकमान्य टिळकांचे वंशज आहेत, फक्त तुमच्या स्वतःच्या बंगल्यांसाठी तुम्ही सुशोभित करून ठेवताय काय ह्या सगळ्या तोफा? हा खरा प्रश्न आहे. निषेध असला पाहिजे या गोष्टीचा. खरं तर तुम्ही जर स्वतःच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी, मी आतमधलं सांग, हे जरा दाखवा आतमधलं, ही सुशोभित करून ठेवली प्रॉपर्टी आहे. इथं ते त्यांचे वारसदार सगळे फिरायला येतात आणि बऱ्याच लोकांना राहायला सुद्धा रेंटवर दिली जाते, असं मला त्या मामांनी सांगितले, जे इथले त्यांचे केअरटेकर आहेत त्या बंगल्याचे. तुम्ही जर हा बंगला सुशोभित करून ठेवू शकता, बरं तुम्ही कोणी सामान्य लोक नाही, तुम्ही आमदार खासदार तुमच्या घरात होऊन गेलेले आहेत, तुम्ही पुण्याचे महापौर राहिलेले आहेत, लोकमान्य टिळकांसारखे तुमचे वारसदार आहेत, त्या वंशातले तुम्ही आहेत, आणि तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी सुशोभित कधी ठेवताय. महाराजांच्या तोफा सुशोभित करण्यासाठी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी लावताय. मग त्या लहान तोफा भग्नावस्थेत का पडलेल्या आहेत? त्यांना तेवढी इज्जत नाही का? हा खरा प्रश्न आहे. आणि निषेध असला पाहिजे अशा गोष्टींचा. आणि सरकारच्या दरबारी गोष्ट जायलाच पाहिजे महाराष्ट्र शासनापर्यंत खरं तर. आणि ही कळायला पाहिजे, त्यांना हा योग्य नाही मिळालाच पाहिजे. लवकरात लवकर त्या तोफा सगळं तुम्ही प्रायव्हेट संस्थांवर, सह्याद्री प्रतिष्ठान किंवा या कुठल्या प्रायव्हेट लोकांच्या ज्या संस्था आहेत, जी सगळी गडकिल्ले मोहीम राबवतात, तुम्ही सगळं त्यांच्या खात्यावर सोडताय का? ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करताय, त्यांच्या नावावर राजकारण केल्यावर तुम्ही स्वतः त्या सरकारी निधीतून ह्या गडकिल्ल्यांची कामं करा ना. फक्त राजकारण करण्याची कामं करू नका महाराजांच्या नावावर. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे खरंच. आपण पुढे जाणार आहोत. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की खरंच लाजिरवाण आहे. इथं येणारी जी जोडपी येतात, ती त्या भग्नावस्थेत, आम्ही निघतानाच एक जोडपं, तिथं त्यांचं वेगळं प्रकरण चालू. म्हणजे हाणले पाहिजे, जोड्याने हाणले पाहिजे. अशी जर कोणी किल्ल्यावर दिसलं ना, जोड्याने हाणली पाहिजे अशी जोडपी. तुम्हाला हनीमून साजरे करण्यासाठी, चुम्मासाठी करण्यासाठी ही जागा महाराजांनी बांधलेली नाही. शौर्य गाजवलेले आहेत तानाजी मालुसर यांनी, त्यांच्या सरदारांनी त्यांच्या प्राणाची आहुती देऊन ही जागा राखलेली आहे. आपण इकडे आता राजाराम महाराजांची समाधी आहे, त्या दिशेकडे जाणार आहोत.
पुढे गेल्यावर आपल्याला राजाराम महाराजांची समाधी दिसते. राजाराम महाराज हे शिवरायांचे धाकटे पुत्र होते. आणि पुढे गेल्यावर आपल्याला अशाच बऱ्याच गोष्टी दिसल्या ज्याची खरंच आपल्याला राग पण येईल आणि लाज पण वाटेल. ही इथं दिसणारी जी हिरवी रंगाची ही आहे, ही टाके आहेत पाण्याची. आणि हे टाके राजाराम महाराजांच्या समाधीच्या जवळ आहेत. म्हणजे फक्त 10 मीटर अंतरसुद्धा नसणार. म्हणजे राजाराम महाराज हे महाराजांचे पुत्र, म्हणजे ते सुद्धा महाराज होऊन गेलेत आपल्या महाराष्ट्राचे. ते सुद्धा राजगादीवर बसलेले एक व्यक्तिमत्व होते. आणि शिवरायांच्या पुत्राच्या समाधींच्या शेजारी हे असली घाण, मग ही खरं लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारला नावावर, महाराजांच्या नावावर जे राजकारण करतात त्यांना लाज कशी वाटत नाही मला हेच कळत नाही. महाराजांची ही समाधी आहे राजाराम महाराजांची, तिथं भगवंताच्या देवतांच्या काही मूर्त्या पण आहेत आणि त्यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीच्या जस्ट समोर आणि मागे सुद्धा म्हणजे अक्षरशः हा गाळ साचला होता, हिरव्या कलरचं पाणी झालेलं होतं. अक्षरशः तिथं घाण वास येत होता. आणि हे समाधीच्या जस्ट जवळ आहे, खूपच समोर आहे. म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे खरंच की तुम्हाला साफसफाईसुद्धा करता येत नाही त्या ठिकाणाची. आणि पुढे आल्यावर हे कोंढाणेश्वराचं मंदिर आपल्याला दिसतं, जिथं दीपस्तंभ आणि नंदी बैलांची जी मूर्ती आहे. आणि कोंढाणेश्वराचं मंदिर आहे, जी महादेवाची पिंड आतमध्ये आहे. आणि तिथंच एक नंदी बैल बाहेर आहे. ही खूप शांततेचं ठिकाण आहे. हे दूरदर्शन किंवा आकाशवाणीचं त्या गडावरचं टावर आहे. मंदिरापासून जुना आल्यावर इकडे जे ठिकाण आहे ते ठिकाण या किल्ल्यावरचं त्या काळातलं सर्वात उंच ठिकाण आहे. म्हणजे ते एकतर ती जुनं बांधकाम अजून पण आहे. ते कदाचित जुनं बांधकाम म्हणजे एखादा वाडा किंवा एखादी बुरुज टेहाळणीसाठी असू शकतो. इथून तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच्या सगळा जो किल्ला आहे, सगळ्याच्या सगळा किल्ला तुम्हाला इथून नजरेस पडतो. म्हणजे इथून सुरुवातीपासून ते सगळ्या डोंगरदऱ्या, त्यानंतर इकडचा जो हा कल्याण दरवाजा दिसतोय पुढं, तुम्हाला जर झूम झालं असणार बरोबर तर हा जो दिसतोय हा कल्याण दरवाजा आहे त्या साईडला. आणि खालीच ते कोंढाणा नावाचं कोंढाणपूर गाव आहे, ज्याच्यावरून या किल्ल्याचं नाव कोंढाणा असं पडलं होतं. त्यानंतर ते बदलून या किल्ल्याचं नाव सिंहगड केलं होतं या युद्धानंतर. आणि या बाजूला जो दिसतोय, या बाजूलाच हा जो मनोरा दिसतो त्या बाजूलाच पुढे कलावंतीन बुरुज आहे. आणि त्या बाजूच्या शेजारीच ही जी बाजू आहे, या झाडाच्या एकदम सरळ असणाऱ्या बाजूस तिथे तो कडा आहे, ज्या कड्याहून नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसहित वर चढले होते. आणि ही इथं जी दिसते तुम्हाला खाली, आपल्याला तिथं जायचं आहे या मार्गाने, ही नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तिथं महाराष्ट्र शासनाला आता बरंच बांधकाम केले, पुतळे वगैरे ठेवलेले आहेत. आता तिथंच आपल्याला जायचं आहे. ही सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची ही समाधी आहे. इथं ही सर्वात उंच ठिकाण असणार त्यावेळेचं, सर्वात उंच. कारण इथं कोंढाणेश्वराचं इथंच एक मंदिर आहे, तिथूनच जवळ आहे. टावरच्या शेजारी इथं कुठलं तरी आकाशवाणीचं हे टावर आहे वाटतं, आकाशवाणी किंवा दूरदर्शनचं हे त्यावेळेचं उभारलेलं टावर आहे. ते बंद पडले, खूप जुनं टावर आहे ते पण इथून जर माणूस जर एखादा उभं राहिला तर अख्खाच्या अख्खा किल्ला एका दृष्टिक्षेपात पडल्याशिवाय राहणार नाही. इथून प्रत्येक माणसाची हालचाल ही केली जाऊ शकते. त्यामुळं हा कदाचित टेहळणी बुरुज किंवा एखाद्या जो मेन सरदार असतील त्या सरदारांचा छोटासा वाडा किंवा टेहळणीसाठी केलेलं ठिकाण असू शकतं. हे कोंढाणेश्वराच्या मंदिराच्या जवळचंच हे ठिकाण आहे. त्यानंतर आपण खाली उतरल्यावर इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर मित्रांनो, समाधी शेजारी जर शूज वगैरे काढू नका. थोडे दूर जर शूज काढलेत तुमच्या पायाला की भोकं पडणार नाहीत. आपण आपल्या योद्ध्यांचा, जे योद्धे आपल्यासाठी लढलेत त्यांचा आदर केला पाहिजे. तर शूज थोडे दूर काढले पाहिजेत. तर हे जे चित्र होतं हे पोहड्यावर एक आधारलेलं चित्र होतं, ज्यावेळेस तानाजी मालुसरे हे आपल्या युद्धासाठी जात होते. आणि याच्यावर बरीचशी माहिती आहे. ही महाराष्ट्र सरकारने केलेलं बांधकाम आहे माझ्या अंदाजाने. आणि बरेचसे पुतळे इथं ठेवलेले होते. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला बरेचसे पुतळे बघितल्यानंतर इथं नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि शेजारीच त्यांचा पुतळा उभारलेला आहे. आणि हा ग्रुप एक शेजारीच तिथं थांबलेला ग्रुप होता. या ग्रुपची पण एक कहाणी जरा रंजक आहे. तर पहिलं तुम्हाला पुतळा दाखवतो. हा नरवीर तानाजी मालुसरे यांचा हा पुतळा तिथं उभारलेला आहे महाराष्ट्र शासनाने. तर या ग्रुपची तुम्हाला कहाणी सांगतो. हा शेजारी जो ग्रुप उभा होता तर यांच्या चर्चा चाललेल्या होत्या माझ्यासमोरच की ते
तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगत होते एकमेकांना. ती मुलं मुलींचा ग्रुप आलेला होता. तर त्यातला एक कार्यकर्ता मोठ्या हौशी नवशीने इतिहास सांगत होता, पण एकेरी नाव घेऊन की तो असा होता, त्याने असे युद्ध केले, त्याने तसे युद्ध केले. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे आणि त्या मित्राला पण सांगितलंय मी आणि तुम्हाला पण सांगायचं आहे, ते की तुमच्या बापाच्या वर्गातले नव्हते किंवा तुम्ही त्याच्या वर्गातले नव्हते. ते एक महान योद्धे होते. त्यांचा आदरयुक्तच आपला उच्चार झाला पाहिजे. त्यांना तो आदर आपल्या शब्दांतून दिल्याच गेला पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. इथं नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी या दिशेला आहे, म्हणजे किल्ल्याची शेवटची बाजू आहे. या साईडला कल्याण दरवाजा आहे. हे त्यांचे बुरुज आहेत. हा पण एक तसलाच बुरुज आहे. आणि सुभेदार तानाजी मालुसरे चढले होते जिथून त्यांनी चढाई केली होती या कोंढाण्यावर, या सिंहगडावर. म्हणजे तेव्हाचा कोंढाणाच त्यांच्या काळातला ते ठिकाण हे आहे. मित्रांनो बघा, अख्खी उंच जी चढाई आहे ना, खडी चढाई आहे. ती कॅमेरात म्हणजे डोळ्यांनी जेवढी दिसायला पाहिजे तेवढी कॅमेरात ती त्याला योग्य तो न्याय मिळत नाही आहे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसायला. पण ती अक्षरशः म्हणजे मी इथं उभा राहिलो या ठिकाणी आणि या ठिकाणी उभं राहिल्यावर हे जे दिसतंय ना, हे खरंच म्हणजे भीती वाटणारं असं वातावरण आहे. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे रात्रीच्या वेळेस या गावातून आले होते. ते जे गाव दिसते आणि रात्रीच्या वेळेस सगळी ही चढाई केली होती आणि चढाई करून याच दिशेने ते वर गेले होते. आणि समोर तिकडं कलावंतींचा बुरुज आहे. यावेळेस तिकडं सगळी काही असं बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं त्या काळातलं. म्हणजे खरंच ही अशी भीतीदायक एवढी चढाई असताना त्यांनी ही चढाई केलेली आहे. हा अख्खा असा पहाड आहे. आणि जिथं ही एवढी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी की जिथं सुभेदार इथं चढाई केली होती तेच हे ठिकाण, तोच हा समोरचा बुरुज आणि त्याच्या शेजारी असणारी ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी मित्रांनो. किल्ल्यावरचा जो काय कचरा करतोय आपण, हा बॉटला, पिण्यासाठी आणलेल्या बॉटला आपण हे इथंच टाकतोय, हा सगळा कचरा, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे करायला नाही पाहिजे. आपल्याला थोडी तरी अक्कल असायला पाहिजे. आपण जर एखादा किल्ला फिरायला जर आलो, तर एखादा किल्ला फिरायला आल्यावर आपण कचरा हा त्या ठिकाणी ठेवला. ही शौर्याची गाथा असते. शौर्य गाजवलेलं आहे किल्ल्यांवरती. त्या किल्ल्यांवरती तुम्ही जर असला कचरा करत असाल, ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. हे तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे. सरकार तर नालायक आहे, ते या किल्ल्यांना कधी डागडुजीला किंवा असल्या गोष्टींना पैसे लावत नाही. पण आपण तरी महाराजांना मनातून मानतोय, तर असला कचरा किंवा असले नालायकपणा करायच्या अगोदर आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे मित्रांनो. आपल्याकडून साधा एक गुंठा प्लॉट घेणं होत नाही. महाराजांनी असंख्य किल्ले बांधले, शेकडो किल्ले बांधलेत, ज्यांचा आदर्श लोक घेतात. त्या ठिकाणी आपण असा जर कचरा आपण स्वतःहून करत असाल तर सरकारी यंत्रणांना किंवा दुसऱ्यांना म्हणून फायदा नाही. आपण हे जाणलं पाहिजे, महाराजांना शौर्य, कर्तृत्व. त्या ठिकाणी असे लाजिरवाणे प्रकार केले नाहीत पाहिजेत. हा असला कचरा झाला नाही पाहिजे. यांची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. स्वतः करूच नका आणि दुसरा जर कोणी करत असेल त्यालासुद्धा अडवा. अडवत नसेल, जास्तीचा बोलत असेल, कानाखाली आणा. पण हा असला प्रकार कचरा तिथं झाला नाही पाहिजे मित्रांनो. याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. खूप चालून फिरून थकल्यावर शेवटी आम्ही जेवणाचा निर्णय घेतला आणि हे शिंदे मावशींचं एक ठिकाण आहे. त्या गडावरच्या शिंदे मावशी म्हणून आहेत. आम्ही बरेच वेळा त्यांच्याचकडे जेवणासाठी जातो, कारण आम्ही बरेच वेळा ज्यावेळेस ट्रेकिंग करायला जायचो, ज्यावेळेस आमच्या खिशात पैसेसुद्धा नसायचे, त्यावेळेस या मावशींनी कितीतरी वेळा आम्हाला बिना पैशांचं जेवण दिलं आहे की बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळेस येसाल त्यावेळेस माझे पैसे द्या. आणि आम्ही परत दिले पण ती माणुसकी असणं गरजेची होती. त्यामुळं आम्ही यांच्याकडे आवर्जून जातो आणि तुम्ही पण जासाल तर यांच्याकडे आवर्जून जा. आणि दही बघा तुम्ही, दही त्यांच्या इकडचं इतकं स्वादिष्ट आणि इतकं घट्ट असतं. म्हणजे हे तर सिंहगडावरची एक क्वालिटी आहे की तिथलं दही, पिठलं भाकरी किंवा तिथलं जे काय यांचासुद्धा म्हणजे त्या पार्टनरमध्ये आहेत शिंदे मावशी आणि रंगू मावशी. तर यांनी आम्हाला जेवण आणून दिलं आणि जेवण खूपच स्वादिष्ट होतं, पिठलं भाकरी, आणि आम्ही बरीचसुद्धा त्यासोबत घेतलं होतं. तर आम्ही जेवणाचा अक्षरशः पडशा पाडला आणि जेवण खरंच मित्रांनो खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही जर सिंहगडावर गेले तर आवर्जून या मावशींकडे जावा जेवणाला. ते रेट पण थोडेफार कमी करतात आणि जेवण त्यांच्या हाताला खरंच स्वादिष्ट चव आहे त्यांच्या हाताला. आवर्जून गेलं पाहिजे. आणि बसण्याची व्यवस्था खूपच निसर्गरम्य वातावरणात त्यांनी केलेली असते. तिथे चटाई वगैरे टाकून आपण निवांत अशी फॅमिली वगैरे बसून घेऊ शकतो. फॅमिली वगैरे तिकडे भरपूर बसलेल्या होत्या. त्यानंतर आपण परतीचा प्रवास चालू केला
आणि परतीचा प्रवास चालू केला आपल्याला ही घोड्यांची पागा दिसली, जिथे महाराजांचे घोडे ठेवलेले असायचे. आता ती जागा थोडी खराब झालेली आहे, तिथं पाणी वगैरे साठल्यामुळं. घोड्यांची पागा आहे इथं. पुरातन काळात जे महाराजांच्या काळातले घोडे होते, हे घोडे इथं ठेवण्यात यायचे. ही ती आतमध्ये ही घोडे बांधायची इथं त्यांना. आता हे सगळं पाणी वगैरे भरले त्यामुळं सगळं खराब झालं आहे. पण इथं सगळी घोडे बांधण्याचं ठिकाण हे होतं. याला घोड्यांची पागा असं म्हणत असतात. अजून तिथं बोर्डावर दगडांवर लिहिलेलं आहे. तर हे आपल्याला खाली जाताना लागते किंवा येताना लागते, एंट्री पॉईंटलाच आहे हे. त्यानंतर बऱ्यापैकी किल्ला बघून झाल्यानंतर आपण परतीचा प्रवास चालू केलेला होता, कारण आता बराचसा किल्ला आपला बघून झालेला होता आणि जेवणसुद्धा खूप झालेलं होतं. थोडा वेळ आराम केला आम्ही आणि परतीच्या प्रवासाला निघालो, कारण संध्याकाळ होत होती. त्यामुळं घरी जाणंसुद्धा आवश्यक होतं. पण मित्रांनो, हे जे विषय आज झालेत हे तुम्ही सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा आणि गडावर फिरायला जाताना या गोष्टींवर, बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे आपण. कारण महाराजांचे गडकोट गडकिल्ले हे आपले आदर्श आहेत. त्यांनीही ठेवलेली आपल्यासाठी जी संपत्ती आहे, हीच त्यांची संपत्ती आहे जी ते आपल्याला सोडून गेलेत आणि त्याची रखवाली चांगल्या प्रकारे करणं हे आपलं कर्तव्य आहे.